अग्रवाल रुग्णालयाबरोबरच मुंबईमधल्या अनेक महानगरपालिकेची रुग्णालय त्याच्या खासगीकरणाची सुरुवात होते आहे. आज तुम्ही आंदोलन केलेलं आहे, काय सांगा? महाविकास आघाडीतर्फे म्हणजे शरद पवार गट असेल, शिवसेना युबीटी असेल, काँग्रेस पक्ष असेल, आम्ही इथे आंदोलन केलेलं आहे. बुलुणकरने आंदोलन केलं आहे. आम्ही आपलं निवेदन दिलं आहे. आम्ही असिस्टंट कमिशनर होते आणि DMC पण होते. आम्ही त्याला सांगितलं आहे की मुलुंडचं जे अग्रवाल अस्पताल आहेत हे तुम्ही जसे भगवतीला तुम्ही निजीकरण केलं असं तुम्ही करणार आहे, याचा आमचा विरोध आहे. आणि 7 दिवसात आम्ही लेखी आम्हाला आश्वासन पाहिजे की हे जे MT अग्रवाल अस्पताल आहे तुम्ही गव्हर्नमेंटमधले BMC हे चालवणार आहे. आम्हाला प्रायव्हेट प्लेयर नको, प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टर नको. आम्ही बघितलं आहे की पुढच्या वेळी जेव्हा 7 हिल हॉस्पिटल होतं अंधेरी, त्याचा काय हालत झालेला आहे. ते पण PPP मॉडेलमध्ये केलं होतं, फ्लॉप झालं होतं. आणि आता कांदिवलीमध्ये जे भगवती हॉस्पिटल आहे, आणखी 2 हॉस्पिटलचे हे लोक टेंडर काढले. भारतीय जनता पार्टी हे चंदा दो धंदा लो हे मॉडेलवर वर्क करत आहे, त्याच्या निषेध आहे. आम्हाला हे माहीत आहे की भारतीय जनता पार्टीचे एक मोठा नेता आहे, त्याच्या NGO याचे पाठी लागले आणि त्याला MT अग्रवाल हॉस्पिटल पाहिजे, याचा आम्ही निषेध करतो. आज तुम्ही बघत आहे की सामान्य मुलुंडकर आमच्यासोबत जोडलेला आहे, भांडुपकर आमच्याकडे जोडलेला आहे. मुलुंड आणि भांडुपमध्ये एक मात्र हॉस्पिटल आहे, MT अग्रवाल हॉस्पिटल. आणि आमची मागणी आहे की ही तुम्ही BMC हे हॉस्पिटल जे चालवलं पाहिजे. या हॉस्पिटलचं नूतनीकरण होतं ते गेल्या अनेक वर्षांपासून रखडलं होतं, त्यामुळे तिथले जे सामान्य नागरिक आहेत त्यांची फार हाल झालेले होते. हे बघा, हे डबल इंजिनची सरकार, ट्रिपल इंजिनची सरकार जे म्हणतात त्याचे स्पीड बघा तुम्ही. 10 वर्ष लागले तुम्हाला या हॉस्पिटलचे नूतनीकरणसाठी. आत्ता तो झालेला आहे. आणि जसा झाला 300 करोड तुम्ही खर्च करून तुमच्या मित्राला द्यायला चालले तुम्ही, याचा विरोध मुलुंडकर करणार आहे. आणि 7 दिवसाच्या आत तुम्ही आम्हाला लेखी आश्वासन दिलं नाही तर आमरण उपोषण आम्ही करणार आहे.